मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृत मधला अध्याय 19वा। आज शेवटच्या दिवसाचं 7व्या दिवसाचं पारायण आहे आपलं। भरपूर जणांनी ऐकले आणि कमेंट्स पण केल्या। तर आपल्याला अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती झाली आणि संपूर्ण पारायण केल्याचे आपल्याला लाभ झाला। आपल्या मुलांची प्रगती, यश, कीर्ती, मान सन्मान वाढला। जेवढं झालं तेवढं आपल्याने स्वामींचं नामस्मरण झालं। आपल्या पदरी एवढं पुण्य होतं आणि स्वामींचं नामस्मरण घेतलं गेलं, हेच आपलं भाग्यवान। तर या 7 दिवस स्वामींकडून काही मागायचं नाही। स्वामी बरोबर सर्व काही करतात, जीवनातील सर्व अडथळा दूर करतात आणि आपल्या सर्व इच्छा कामना स्वामी बरोबर पूर्ण करतात। फक्त त्यांची सेवा करत राहा, स्वामींचं नामस्मरण करत राहा। श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा घरात दररोज जप करत राहा। तारक मंत्राचा जप करत राहा। दुपारच्या वेळेस पुराण कथा ऐकत राहा। तरी सुद्धा आपल्या जीवनातील सर्व दुःख, दारिद्र्य आणि अडथळे दूर होऊन, संकटांचा नाश होऊन आपल्यावर स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होतो। तर आता कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत, आपल्या गावाची कमेंट्स करायला विसरू नका। तर अध्याय शेवटचा पारायणाचा दिवस 19, 20 आणि 21। तर आता 19व्या अध्यायाला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। अध्याय 19वा। एकाग्र चित्ते करिता श्रवण, तेने होय दिव्य ज्ञान। त्या ज्ञाने परमार्थ साधन, पंथ सुलभ होत असे। सचरित्र श्रवण करिता परमानंद होय चित्ता। ओळखू ये सत्य सत्यता परमार्थ प्रपंचाची। या नरदेहा येऊन काय करावे आपण, जेणे होईल सुगम दुस्तर हा भवपंथ। ज्याशी वनती भले सज्जन, ज्या मार्ग गेले सर्व दुःख मुक्त झाले, तो पंथ धरावा। बोलणे असो हे आता, वर्णू पुढे स्वामी चरित्र अत्यादरे श्रवण करिता। स्वार्थ पावजे निश्चयी, प्रसिद्ध आळंदी क्षेत्री। नामेनु सिंह सरस्वती, जयाची सर्वत्र ख्याती। अजरामर राहिली कृष्ण तटाकी क्षेत्रे, पवित्र ती देखिली त्यांनी समस्त नाना। योग अभ्यासी बहुत महासाधू देखिले, करावे हट योग्य साधन। ऐसी इच्छा बहुत दिन, नाना स्थाने फिरून शोध करीती गुरुचा। जपी तपी संन्यासी देखील अनेक तापसी, जे सदा अरण्यवासी योग अभ्यासी बैसले। एक सूर्यमंडळ विलोकती, एक पंचाग्री साधन करीती। एक वायू भक्षिताती, मौन धरिती कित्येक। एक झाले दिगंबर, एकी केला वृद्ध कर। एक घालती नमस्कार, एक ध्यानस्थ बैसले। एक आश्रमी राहून शिष्या सांगती गुह ज्ञान। एक करीती तीर्थाटन, एक पूजुनी बैसले। ऐसे असंख्य देखिले ज्ञान तयाचे पाले। कित्येकांचे चरण धरिले, परी गेले व्यर्थचे हट्ट योग परम कठीण। कैसा करावा साध्य आपण, याविषयी पूर्ण ज्ञान कोणी तया ते सांगेना। एक समयी अक्कलकोटी स्वामी दर्शनाच्या धरुणी पोटी आले। नृसिंह सरस्वती महिमा श्रीचा ऐकून, नृसिंह सरस्वती दर्शनाशी येती कळले समर्थांशी। जाणिले त्यांच्या हृदयगताशी, अंतरा माझी आधीच सन्मुख पाहून तयाला। आज्ञाचक्र भेदातला एक श्लोक, सत्वर म्हटला श्रवणी पडला तयाच्या। श्लोक ऐका तेथीची, समाधी लागली त्यांची। स्मृती न राहिली देहाची। ब्रहारंदी प्राणवायू, आश्चर्य करीते सकळ जन। असो झाली या काही वेळ, समाधी उतरून तत्काळ। नृसिंह सरस्वती धावले स्वामी पंदाबुंजावरी। मस्तक ठेविले झळकरी, सदोदित झाले अंतरी। हर्षपोटीन सामावे उठून या करीती स्तुती। धन्य धन्य हे यती मूर्ती, केवळ परमेश्वर अस्ति रूप घेती मानवाचे। मी आज कित्येक दिवस हट्ट योग साधन करावयास, केले बहुत सायास। परी सर्व व्यर्थ गेले, स्वामी कृपा आज झाली। तेने माझी इच्छा पुरली, चिंता सकल दूर झाली। कार्यभाग साधला असो नृसिंह सरस्वती, आळंदी क्षेत्री परतून येती। तेथीची वास्तव्य करीती सिद्ध प्रसन्न जयाला। बहुत धर्मकृत्य केली, दूर दूर कीर्ती गेली। काही दिवशी एकेवेळी अक्कलकोटी पातले, घेतले समर्थांचे दर्शन। उभे राहिले कर जोडून, झाले बहुत समाधान। गुरुमूर्ती पाहुनी नृसिंह सरस्वतीस समर्थ बोलले त्या समायसी। लोकी धन्यता पावलांशी, वार योषिता पाळून। तियेशी धावे सोडून, तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी। मग सहजची सुरभूनी, अंती जासी सुखाने। ऐकून समर्थांची वाणी, आश्चर्य वाटले सकला मनी। नृसिंह सरस्वती स्वामी असून विपरीत केवी करतील। परी अंतरीची खून, यती तत्काळ जाणून।
पाहू लागले अधोवदन, शब्द एक न बोलवे. सिद्धी करून प्रसन्न वाढवले आपले महिमान, तेची वारा योशी ते समान. अर्थ स्वामी वचनांचा असो तेव्हापासून सिद्धी विधली. सिद्धी दिदली सोडून येऊन राहिले स्वस्थानी. धर्मकृत्य बहु केले यशवंतराव भोसेकर, नामे देव मामलेदार. त्यासी ज्ञान साचार समर्थ कृपेने झाले. ऐसे शचिष्य अनेक श्री कृपेने ज्ञानी विशेष, ज्यांनी ओळखले आत्मरूप महिमा त्यांचा न वर्णवे. वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्याची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊन बंड केले ज्याने. समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटेल त्यांची चित्ता दर्शनाते. पातला करी नग्न तलवार, घेऊन आला श्री समोर घालून साष्टांग नमस्कार. मना माझी प्रातित स्वकार्य चित्तून अंतरी. खडग धिदले श्रीच्या करी, मने मजवरी कृपा जरी. तरी खडग हाती देतील जाऊन, बैसला दूर श्रीनी जाणले अंतर. त्याची पाहून कर्मघोर राजद्रोह, मानसी लगबगे उठली स्वारी. सत्वर आली बाहेरी तरवडाच्या झाडावरी, तलवार दिली टाकून. वासुदेव राव पाहुनी खिन्न झाला अंतकरणी. समर्थांते आपली करणी, नावडे सर्वता म्हणीतसे. कार्य आपण योजिले ते शेवटान जाय भले. ऐसे समर्थ दर्शविले म्हणून दिले खडग करी. परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊन तसेच आला परत स्वस्थानास. झेंडा उभारला बंडांचा, त्यात त्याशी यश न आले. सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी परिपत्य भोगले, कष्ट गेले व्यर्थीचे. असो स्वामींची भक्ती. तात्या भोसले विख्यात, राहती अक्कलकोटात. राजा श्रीत सरदार, काही कारण झाले. संसारी मन विटले, प्रापंचात सोडिले. भक्त झाले स्वामींचे मायापाश तोडून. दृढ झाले स्वामी चरणी, भजन पूजन निषेधिनी करी ताती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसे. यमदूत दिसती दृष्टीसी, मृत्यू समय पातला. पाहुनिया विपरीत परी, श्री चरण धरले झड करी. उभा राहिला काळ दुरी, नवल परी जाहले. दीन वदन होऊनी, दृढ घातली मिठी चरणी. तात्या करीती विनवणी, मरण माझे चुकवावे. ते पाहून श्री समर्थ कृतांती काय सांगतो. हा असे माझा भक्त आयुष्य यांचे न सरले. पैल तो वृषभ दिसत, त्याचा आज असे अंत. त्याशी नावे तो त्वरित स्पर्श याते करू नका. ऐसे स्मर्थ बोलिले, तोची नवल वर्तिले. तत्काळ वृषभांचे प्राण गेले, धरणी पडले कलेवर. जन पाहून आश्चर्य करीती, धन्यता थोर वर्णितांती. बैला प्रती दिधली मुक्ती, मरण चुकले तात्यांचे. ऐशी लीला असंख्य वर्णू, जाता वाढेल ग्रंथ. स्वामी चरित्र सारामृत, चरित्र सार मात्र येते. जयाची लीला अगम्य ध्याती, ध्याते निगमागम. सूर नर वर्णितांती, गुण अनादि सिद्ध परमात्मा. नाना रूपे नटून स्वच्छ विचरे, जो या जनी भक्ता सन्मार्गे दाखवून भवसागरी तारीत. त्या परमात्म्याचा अवतार श्री स्वामी यती दिगंबर प्रकट झाले धरणीवर. जगद कारणे त्याची पदसेवा, निषदिनी करुण तत्पर. सदा भजनी विष्णू शंकरांच्या मनी, याची वसो सदैव. इत श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृते कथा संबंध सदा परिसोत. प्रेमळ भक्त 19वा अध्याय. गोड हा शिरस्तु शुभम भवतु. अध्याय 20वा. श्री गणेशाय नमो नमः. जय जयाजी करुणाकरा, जय जयाजी यतिवरा. भक्तजन संतापरा, सर्वेश्वरा गुरुराया. लीला वेशधारी दत्ता, सर्वसाक्षी अनंता. विमल रूपा गुरुनाथा, परब्रह्मा सनातना. तुझे चरित्र आघाद, केवी वर्णू मी मतिमंद. परी घेतला असे छंद, पूर्ण केला पाहिजे तुझ्या गुणांचे वर्णन करिता. भागे सहस्रवदन निगम आगम, असही जाण नसे पार लागला. तुझे वर्णवया चरित्र, तुझ सम कवी पाहिजे तरी. अल्पमतीने अत्यल्प गुणानुवाद, कान गावे वर्णिता स्मर्थांची गुण. नाना दोष होती दहन, सांगता ऐकता पावन. वक्ता श्रोता दोघही अक्कलकोटी वास केला. जना धाविल्या अनंत लीला, उद्गरले कैक पाप्याला. अद्भुत चरित्र स्वामींचे असे कोण. एके दिवशी इच्छा धरून मानसी गृहस्थ एक दर्शनांची. समर्थांच्या पातला करून या श्रीची स्तुती. माथा टेविला चरणांवरती, तेव्हा समर्थ त्यात वद्दिते. हास्य वदने करून फकीरती देई देणे. तेने पुरतील सर्व मनोकामना. पक्वाने करून नाना यथच भोजन देई जे गृहस्थ. आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने. फकीर बोलवले 5 जण, जेवू घातले तया ते. फकीर तृप्त होऊन जाती, उष्टिष्ट उरले पात्रावरती. तेव्हा समर्थ आज्ञापिती. गृहस्थे सत्वर शेषन्न करी ग्रहण. तुझे मनोरथ होतील पूर्ण. परी त्या गृहस्थांचे मन साशक झाले ते धवा. मने यवन याती अपवित्र, त्यांचे कैसे घेऊ उच्चिष्ट. यातीमध्ये पावन कष्ट, कळता स्वजना गोष्ट. आले मनी ऐसा विचारतो समर्थांशी. कळला सत्वर म्हणती हा अभाविक नर. कल्पना चित्ती याची या. इतक्या माझी साहजिक. कोणी भ्रमिष्ट गृहस्थ एक येऊन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला.
दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिनी द्रव्य मेळवाया साधन त्याज जवळी नसे परी. त्याशी देखून समर्थ म्हणती हे उच्चिष्ट घेत त्वरित तो निशंक मनात पात्रावरी बैसला. त्याशी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित सफल होती मनोर द्रव्य पाती होतील. स्वामी वचनी भाव धरिला तत्काळ मुंबईसे आला. उगाच भटकू लागला द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समयी एके दिवशी गृहस्थ निघाला फिर्याशी येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पाही. गृहस्थ पडला दृष्टीशी. तिने बोलाविला त्याला आसनावरी बैसवला. 10,000च्या दिधल्या नोटा आणून सत्वर गृहस्थ मनी आनंदला. बाईत आशीर्वाद दिला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवर सत्वर समर्थांचे वचन सत्य. गृहस्थ आली प्रचित वारंवार स्तुती करत स्तोत्र गात स्वामींचे समर्थांची लीला विचित्र. केवू वंदू शक्य मी पामर ज्या वर्णिता थोर. श्रमित झाले कविराज कोणी दातार नुपवर दान करया भांडार मोकळे करी परी शकत्यानुसार. याचक नेती बांधून षडसन्नाचे ढीग पडले श्रुतीत जन तेथे आले. त्यांनी त्यातून बक्षिले शुदा शांत होई तो. स्वामी चरित्र भांडारातून रत्ने घेतली निवडून. प्रमोदर माळ करून श्रोत्याचे कंठी घातली. श्री स्वामी चरण सरोजी विष्णू भ्रमर घाली रुंजी. अत्यादरे चरणी पूजी शंकर स्तोत्रे गात सहित श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृते कथा संमंत सदा ऐकतो भाविक भक्त. 20वा अध्याय गोळ शिरस्तु शुभम भवतु. अध्याय 21वा. श्री गणेशाय नमः. निर्मली सुंदर देव मंदिरे चौका बैठका नाना प्रकारे कळस ठेवल्यावरी सारे पूर्ण झाले म्हणती त्या स्वामी चरित्र सारामृत झाले. 20 अध्यायपर्यंत करुणे माझे मोक निमित्त वदले श्री स्वामी राज. आता कळस अध्याय 21वा. कृपा करुण वधवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा. भक्तजना कारणे संपावा. अवतार आता ऐसे मना माझी येता जळ देही त्यागुण तत्वता गेले स्वस्तानी यती राज शक्य 1800 पूर्ण संवत्तर ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला 3 प्रहर. चतुर्थ प्रहाराचा अवसर चित्त करून एकाग्र निवग्र झाले. निज रूपी षडचक्राते भेदून ब्रह्मदंड छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण. हृदयामधून ते धवा जवळ होते सेवे करी. त्यांचे दुःख झाले अंतरी शोक करीती नाना परी. तो वर्णिला न जाय अक्कलकोटीचे जन समस्त दुःख करून आक्रदंत. तो वर्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्र सा असो स्वामींचा अनंत लीला जना सन्मार्ग दाविला. उधरले जड मुडाला तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्र तीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्रामा माझरी जन्म माझा झाला श्रेष्ठ. चित्त पावन ज्ञानातीत उपनाम असे थोरात बळवंत. पार्वतीसुत नाम माझे विष्णू असे तेथीचे बाळपण गेले. आता कोपरलीस येणे गेले. उपशिक्षक पद मिळाले. विद्यायसी सांप्रती वाणी मारवाडी. श्रेष्ठ नाम ज्याचे शंकर शेट त्याशी स्नेह झाला निकट. आश्रयदाते ते माझे त्यांची स्वामी चरणी भक्ती. भावार्थ पूजन करीती दीदवसा उपजली चित्ती. स्वामी चरित्र श्रवणांची ते मजला सांगितले मी. स्वामी गुणानुवाद गायले. हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प शब्द सोपे व्यावहारिक भाषा. प्रत्येक अध्याय लहानसा अबाल वृद्ध समजे असा लघु ग्रंथ रचिला हा. प्रथम अध्यायी मंगलाचरण कार्य सिद्धार्थ देवता स्तवन आधार स्वामी चरित्रास कोण याची कथन केले. श्री गुरु कर्दळी वनातून आले स्वामी रूपे प्रकटले भूवरी प्रख्यात झाले. हे कथन द्वितीय अध्यायी तारावया भक्तजना अक्कलकोटी प्रवेश केला त्याचा महिमा वर्णिला. तृतीय अध्यायी निश्चय स्वामींचा करावया छळ आले संन्याशी खल त्याची वृत्ती सकल. चौथ्या माझी वर्णिले मल्हारराव राजा बडोद्याशी त्याने नावया स्वामीशी पाठविले कारभाराशी. 5व्या अध्यायात कथा यशवंतराव सरदास त्याशी दावला चमत्कार तयाचे वृत्त समग्र. 6व्यात वर्णिले विष्णुबुवा ब्रह्मचारी त्याची स्वामी चरणांवर भक्ती चढली कोण प्रकारी ते. 7व्यात सांगितले शंकर नाम एक गृहस्थ होता ब्रह्मसमाधीग्रस्त त्याचे केले दुःखमुक्त. 8व्यात कथा सांगितली खर्चुनी या द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त. 9व्यात केले से चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले. 10ाम अध्याय ते ऐकता पुनीत श्रोते होती सत्तेची. 11वा आणि 12वा तैसेची अध्याय 13वा बाळप्प्याचा इतिहास बरवा त्या माझी निरूपला. मक्ती मार्ग निरूपण सकलित केले वर्णन तो. 14वा अध्याय पूर्ण सतारक भाविका बसपात इली सदक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड भक्त बहुत. 15व्यात वरली हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले. स्वामी सुतांचा कनिष्ठ बंधू त्याची लागला भजनचुंद जो दादा बुवा प्रसिद्ध झाले. 18व्यात वृत्त त्यांचे वासुदेव फडक्याची गोष्ट.
आणि तात्यांचे वृत्त वर्णिले. 19व्यात सारांश रूप सत्य पै एक गृहस्थ निर्धन त्याची आले भाग्यपूर्ण त्याची केले वर्णन. 20व्यात निर्धारे स्वामी समाधिस्थ झाले. 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निविदिले पूर्ण केले. स्वामी चरित्र शक्य 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशी पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता पार्वती माझी माता पतिव्रता बंधुनी त्या उभय हंता ग्रंथ समाप्त केल्याचे स्वामींनी दिला हा वर. जो भावे वाचील हे चरित्र त्याची आयु आरोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होईल. त्याची वाढो विमोल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरुण अतिमोक्ष पद मिळेल अंगी सर्वदा विनयी वृथाभिमान तो नसे सर्व विद्या सागर गौसो भक्त श्रेष्ठ लागून ज्या कारणे ग्रंथ रचिला जी ही प्रसिद्ध सानला त्याशी रक्षावे दयाळा कृपाघना समर्था मी केवळ मतिमंदी परी भावे घेतला छंद कृपाळू तू सच्चिदानंद पूर्ण केला दयाळू दोन्ही कर जोडून हात याची विनविनी ग्रंथ संरक्षला लागून सुखी ठेवी दयाळा. आता ज्ञानी वाचक असती त्यास करू एक विनंती मी केवळ हीन मती कवित्व करुणेची परी माझी ही आर्ष उत्तरे वाचावी ऐकावी आदरे उभन मानावा चतुरे स्वामी चरित्र म्हणून. जय जयाजी परमानंदा वैकुंठवासी श्री गोविंदा भक्त तारका आनंद कथा अनामिता अभेदा हरिमर्दना सर्वेश्वरा विश्वंभरा अविनाशा पुराण पुरुषा अनंतवेशा भवपाशा सोडवी. जय जयाजी कमलासना कमलावर कमल नयना विधिदाता कमलावदना हृदय कमली बसावे मच्छ कुर्म वराह जान नृसिंह आणि वामन परशुराम दशरथ नंदन कृष्ण बौद्ध कलंकी तू स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊ विष्णू कवी आपल्या कंठी तत्काल घालून चरणी ठेविला भाल सदोसती यात प्रतिपाल करावा बाळ आपुले. इतश्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत्य कथा संमंत सदा परिसोतक भाविक भक्त 21वा अध्याय गोड हासी स्वामी चरणपस्तु नमस्तु शुभम भवतु. इथं श्री स्वामी चरित्र सारामृत श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो इथे 1 ते 21 अध्याय तुम्हाला संपूर्ण मी श्रवण करवले आहे. ज्यांनी 1 ते 21 अध्याय ऐकले त्यांनी स्वामींचे एक पारायण केल्याच्या पुण्यफळाची प्राप्ती झाली. त्यांना दीर्घ आयुष्य धनसंपदा वैभव आणि मनातल्या सर्व इच्छा कामना आपल्या मुलांच्या पतीच्या सर्व काही पूर्ण होतील अशा 21व्या अध्यायात संपूर्ण स्वामींनी सांगितले आहे. तर स्वामींसाठी एक लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ करायला विसरू नका.